नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, पितृपक्ष संपलाय, नवरात्र सुरू झालेली आहे. नवरात्र सुरू झाल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. आणि हा मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप आणणारा असेल असं म्हटलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या या चर्चेमध्ये अनेक गोष्टी होणार आहेत आणि त्याचा फटका हा विरोधकांना बसणार आहे. मंडळी, सध्या राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे ती मी तुम्हाला सांगतोय. आणि त्याला आजच राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दुजोरा दिले. मागच्या 1-2 दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार का केला जात नाहीये? अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत आणि ते सगळे सरकारवर दबावही आणतायत की मंत्रिमंडळ विस्तार करा, आम्हाला मंत्रिमंडळात सहभागी करून घ्या. पण तरीही मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला जातोय. सुरुवातीला पितृपक्षाचं कारण देण्यात आलं की पितृपक्ष आहे त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार थोडा लांबणीवर जाईल. आणि आता मात्र नेमकं कारण काय हे स्पष्ट झालेलं आहे. आणि ते नेमकं कारण असं आहे की शरद पवार गटातले 2 नाहीतर 3 नेते हे अजित पवार गटात येत आहेत. आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा लांबणीवर टाकण्यात आलेला आहे. मंडळी, हे नेते कोण यांची नावं अद्याप मला कळली नाहीयेत. पण कमीत कमी 2 असे मोठे नेते आहेत जे अजित पवार यांच्या सोबत सत्तेत येतील आणि त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठीच हा मंत्रिमंडळ विस्तार थोडा लांबणीवर टाकण्यात आलेला आहे. खरं म्हणजे गेल्या काही दिवसातलं तुम्ही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं वर्तन बघा. ते लेफ्ट राईट अगदी बेंबीच्या देठापासून सरकारवर टीका करतात. त्यातही त्यांचं टीकेचं लक्ष हे फडणवीस आणि अजितदादा आहे. शरद पवार दिवसाला 1-1, 2-2 कॉन्फरन्स घेत आहेत, सभा घेत आहेत आणि त्यातून फडणवीस आणि अजित पवार यांना लक्ष केलं जात आहे. एका बाजूला शरद पवार अशा प्रकारे टीका करत असताना दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे देखील मागे राहिलेल्या नाहीयेत. त्याही अगदी जोर जोरात राज्य सरकार त्यानंतर अजित पवार यांना टीकेचं लक्ष करतायत. अगदी संधी मिळेल तिथे तिथे अजितदादांचा, फडणवीसांचा विषय आणून त्यांच्यावर टीका केली जाते. ही टीका आताच नेमकी का वाढली आहे असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला होता. आणि त्याचं एक मोठं कारण म्हणजे आता शरद पवार गटातली 2 नाहीतर 3 हे नेते मंडळी अजित पवार यांच्या सोबत जाणार आहेत हे आता उघडकीस आले. आणि त्याचा राग म्हणून शरद पवार आणि सुप्रिया सुळे सध्या या सरकारवर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीका करायला लागलेले. मंडळी, आज काही जणांनी म्हणजे काही पत्रकारांनी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली आणि त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा शंभूराजे देसाई म्हणाले की दसरा दिवाळीत मोठे धमाके होत असतात, यावेळीही मोठा धमाका होणार आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. त्यामुळे शरद पवार गटातील नेता एक 2 नेते म्हणजे जी चर्चा सुरू आहे ती 2 नेत्यांची आहे. पण एक नेता तर नक्की आहे, 2-3 नेतेही अजितदादा यांच्या सोबत जाऊ शकतात. आणि मग मित्रांनो, त्यामुळे पवार किंवा म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची जी चलबिचल सुरू आहे ती त्याच्यामुळे. आता हा धमाका नेमका कधी होणार हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण
दिवाळीच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार करून त्यात या दोन नेत्यांना सामावून घेतलं जाऊ शकतं. आणि जर हे दोन नेते आले इकडे तर निश्चितच एक मोठा धक्का शरद पवार यांना बसणार आहे. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हा विस्तार काही ना काही कारणामुळे पुढे गेला. विस्तार का होत नाहीये असे प्रश्न वारंवार विचारले गेले, पण त्याचं नेमकं कारण मात्र सांगितलं गेलं नाही. आणि अचानक अजित पवार हे आपल्या बरोबर काही आमदारांसह सत्तेत आले. अजित पवार आणि त्यांच्या बरोबरच्या 8 जणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आणि तो मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होता. राज्य मंत्रिमंडळाचा तो पहिला विस्तार होता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होऊ लागली. अशा वेळेस ज्या वेळेस शिंदे गटातले देखील काही लोक हे मंत्रिमंडळात जाण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान हवंय. अशा वेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाहीये असे प्रश्न ते देखील विचारत होते. आणि त्यांना ही कल्पना नव्हती की अजितदादा त्यांच्या बरोबरच्या काही आमदारांसह सत्तेत येतील. आता ही नेमकी तीच परिस्थिती आहे. अजितदादा यांच्या गटामध्ये शरद पवार यांचे काही नेते सहभागी होणार आहेत आणि ते सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार पार पाडला जाणार आहे. आणि हा विस्तार राज्यात एक मोठी राजकीय उलथापालथ किंवा भूकंप घडून आणणारा निश्चित असणार आहे. त्यातही मित्रांनो, शंभूराजे देसाई तर आज स्पष्टच बोलले. ते म्हणाले राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे शरद पवार गटातील अनेक नेत्यांशी चर्चा करतात. त्यांच्यात चर्चा सुरू आहे. हे नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असेल. मंडळी, ही चर्चा मागच्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातल्या राजकीय वर्तुळात सुरू होती. ही खरंच शरद पवार गटातले काही नेते हे अजितदादा यांच्या सोबत मंत्रिमंडळात येणार आहेत का? आणि त्या दृष्टीने चौकशी केली तर त्याला दुजोरा मिळत होता. आज तर शंभूराजे स्वतःच म्हणाले की हो, असं होतंय आणि त्यामुळे हे कन्फर्म आहे. मग मित्रांनो, लक्षात घ्या की मागच्या काही दिवसांपासून शरद पवार, सुप्रिया सुळे हे का रागवलेत, हे का अस्वस्थ झालेले आहेत? जे आपल्या हातात उरलं सुरलेलं आहे तेही आता निघून जाणार याची चिंता त्यांना लागलेली आहे. इतकंच नाही मित्रांनो, तर मंत्रिमंडळ विस्तार हा आता केवळ आणि केवळ अन्य पक्षातून येणाऱ्या लोकांना सामावून घेण्यासाठी होणार का, असाही प्रश्न निर्माण झालेला. पण यात मित्रांनो सगळ्यात मोठं कौतुक आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांचं. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे आमदार आहेत त्यांची इच्छा आहे, अभिलाषा आहे की आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावं. मात्र अजितदादांना सामावून घेताना त्यांची इच्छा पूर्ण झालेली नाहीये आणि त्यामुळे ते काहीसे नाराज आहेत. अर्थात त्यांची नाराजी आमदार निधी, त्यानंतर महामंडळाचं अध्यक्षपद देऊन दूर केलेली आहे. पण मित्रांनो, मंत्रिमंडळात त्यांना स्थान अद्याप मिळालेलं नाहीये. तरीही हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याशी लॉयल आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही लोक नाराज होतील अशा बातम्या नाहीयेत.
आणि हे खरं म्हणजे या सरकारचं गमक आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.